नमस्ते. आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स करी. तर हा पहा, कलरही खूप सुंदर येतो आणि टेस्टही अप्रतिम लागते. आजची ही रेसिपी आहे प्रॉन्स करी. त्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत. तर हे एकदम फ्रेश प्रॉन्स मिळालेले आहेत. कधी कधी काय होतं, फिशवाल्यांकडे खूप गर्दी असले की ते क्लीन करून द्यायला त्यांना होत नाही. तर अशा वेळी आपल्याला ह्या अखंड प्रॉन्स घरी आणून क्लीन करावे लागतात. तर अशा वेळी आपण एक सोपी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी हे आणलेले प्रॉन्स एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता क्लीन करताना काय करायचं, तर एक प्लेट घ्यायची आणि आपल्याला इथे कात्री लागेल. तर कात्रीच्या साहाय्याने आपण याची जी मागची शेपटी आहे ती कट करून घ्यायची आणि तसंच तोंडाकडचा जो भाग आहे तर त्याच्या पुढचे अर्धा भाग थोडासा, म्हणजे लांब केस जिथून बाहेर आलेला असतो तिथून थोडंसं मागे कट करायचं. त्याचे पाय कट करून घ्यायचे. आता ह्या प्रॉन्सला जो वरचा सेंटरचा भाग असतो तिथे थोडासा कट द्यायचा आणि त्याच्यामधून एक काळी जी लाईन पास झालेली असते जी आपल्याला क्लीन करून घ्यायची असते. तर हा जो प्रॉन्सचा डायजेस्टिव्ह ट्रॅक असतो हा आपल्याला अलगद काढून घ्यायचा असतो. हा क्लीन केला की मग आपल्याला प्रॉन्स खाल्ल्यानंतर काहीही त्रास होत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉन्स क्लीन करून घेणार आहोत. तर तोंडाकडचा अगदी थोडासा पुढचा भाग कट करायचा, शेपटी कट करायची आणि मग असा मध्ये छेद घेऊन हा व्यवस्थित एकदा तुमचा हात बसला की तुम्ही ते सिझरच्या साहाय्याने सुद्धा हे असं व्यवस्थित खेचू शकता. तर आमच्याकडे एकदा गेस्ट आले होते, त्यांनी मला हे प्रॉन्स क्लीन करायला शिकवले. त्यावेळी मला कळलं की प्रॉन्सचं जर आपण असा अख्खा प्रॉन्स रश्श्यामध्ये टाकला तर रस्स्याची टेस्ट खूप सुंदर लागते आणि त्याचा जो ब्रेनकडचा भाग आहे डोक्याकडचा तो जेव्हा रस्स्यामध्ये शिजला जातो तेव्हा तो रस्सा चवीला अतिशय उत्कृष्ट होतो. तर आज आपण त्या पद्धतीनेच हा रस्सा बनवणार आहोत. तर हे सर्व प्रॉन्स जे आहेत ते असे मी आता क्लीन करून घेतलेले आहेत. प्रॉन्स जेव्हा फ्रेश असतात तेव्हा हे असे टणक असतात आणि जर ते शिळे असतील तर ते बऱ्याचदा असे मऊ लागतात. तर आता हे क्लीन केलेले आपले प्रॉन्स आहेत याला मी पुन्हा एकदा हलक्या पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता याला हळद लावायची, मीठ लावायचं आणि याच्यावर थोडंसं आपण कोकम आगळ लावून घ्यायचं. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर हे प्रॉन्स आपण 20 ते 25 मिनटं आहे असेच या कोकम आगळमध्ये आणि मिठामध्ये ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. आपल्याला अजून एक गोष्ट लागेल रस्स्यासाठी, ती म्हणजे चिंच. तर इथे मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. आता कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये 3 चमचे खिसलेलं खोबरं, आता हे सुकं खोबरं मी इथे घेतलेलं आहे, तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं खरपूस की ते एका ताटामध्ये काढायचं आणि आता याच पॅनमध्ये आपल्याला खोबरं काढून झाल्यानंतर पातळ चिरलेला कांदा भाजायला घ्यायचा आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे मोठे मोठे स्लाइस करून घेतलेले आहेत. आता हा व्यवस्थित सोडवून घ्यायचा आणि हा पॅनमध्ये पसरून भाजून घ्यायचा. याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायची गरज पडत नाही. आता कांदा भाजत आला की 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये कांद्याबरोबरच भाजायला घालायच्या, म्हणजे मग आपल्या हिरव्या मिरचीचाही कच्चा पण निघून जाईल. आता हे वाटण आपण बनवून घेणार आहोत. तर आता खोबरं गार करायला ठेवलंय, तसंच हा आता कांदा मिरची भाजून झाल्यानंतर आपण थंड करून घ्यायचं. तर इथे आपल्याला आता कोथिंबीर लागेल, लसूण पाकळ्या लागतील आणि छोटा तुकडा आल्याचा लागेल. तर आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला खोबरं घातलेलं आहे, नंतर एक छोटा तुकडा म्हणजे अंदाजे एक अर्धा इंचा एवढा छोटा तुकडा आपण आलं घालायचं, एक 14-15 लसूण पाकळ्या घालायच्या. कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तितकी घेऊ शकता. ती कट करून याच्यामध्ये घालायची आणि जे आपण कांदा आणि मिरची भाजून घेतलेलं होतं तेही याच्यामध्ये मिक्स करायचं. आता अगदी थोडासा टोमॅटो घालायचा, अर्धा टोमॅटो इथे मी घातलेला आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल कारण आपण इथे चिंच वापरणार आहोत. तर आता याला थोडंसं पाणी घालून हे असं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. तर हा आपला मसाला तयार झालेला आहे. असं एकदम गरगरीत आपण बारीक करून घ्यायचा. आता तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये बनवू शकता. इथे मी मातीचं भांडं वापरलंय त्यामुळे मी त्याला आतून पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेतलं आणि याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. आता तेल गरम होतंय तोपर्यंत एक 5-6 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायच्या आणि त्या तेलामध्ये फोडणीला घालायच्या. लसूण भाजत आला की ह्या भाजलेल्या लसणामध्ये आपण जे मगाशी वाटण केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये मिक्स करायचं. आता हे वाटण पण आपण थोडंसं परतून घेणार आहोत कारण या वाटणामध्ये लसूण आणि टोमॅटो आपण कच्चाच घातलेला आहे. तर हे वाटण जसं आपण खरपूस भाजू तसं त्या सगळ्या मसाल्यांचा कच्चेपण आहे तो निघून जाईल.
तर एक मीडियम गॅसवर आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता इथे तुम्ही कुठला घरगुती मसाला जो तुम्ही वापरत असाल नेहमी तो वापरू शकता, किंवा मग तुमच्याकडे मालवणी मसाला असेल, हल्ली मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो, तर तुम्ही तोही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये घालू शकता. आता स्लो फ्लेमवर आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता आपल्या ग्रेव्हीला कलर येण्यासाठी इथे मी रेड चिली पावडर थोडीशी घातलेली आहे. आता हा मसाला व्यवस्थित भाजत आला, असा घट्ट गोळ्यासारखा होऊन तेल सोडायला लागला की याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करायचं. तर इथे मी ज्या मिक्सरमध्ये वाटण केलं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे वाटण पुन्हा एकदा असं गरगरीत शिजत आलं की मग याच्यामध्ये आपण जे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवलेले होते ते मिक्स करायचे. आता अगदी हलक्या हाताने आपण हे प्रॉन्स याच्यामध्ये मिक्स करायचे. यावेळी गॅस तुम्ही मीडियम ठेवलात तरी चालेल. आता मीडियम गॅसवर हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. फक्त याला सतत ढवळू नका, थोडंसं हलक्या हातानेच परतत राहा. हळूहळू तुम्ही बघाल की प्रॉन्सला अतिशय छान असा कलर दिसतो, कारण लाल तिखटाचा कलर अजून त्याच्यामध्ये उतरायला चालू होतो आणि प्रॉन्स असे रटरटून थोडेसे भाजले गेले की मग आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तर तोपर्यंत आपण हे प्रॉन्स परततोय तोपर्यंत गॅसवर पाणी गरम करायला ठेवा आणि मग याच्यामध्ये तुम्हाला किती प्रमाणात ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणामध्ये गरम पाणी मिक्स करा. आता गरम पाणी मिक्स केल्यामुळे काय होतं, याला उकळी पटकन येते आणि प्रॉन्स आपले असंही प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता याला एक उकळी फुटली की याच्यामध्ये मगाशी जी आपण चिंच भिजत घातलेली होती ती हाताने अशी कुस्करून घ्यायची आणि याला व्यवस्थित गाळण्याने गाळून त्याचे चिंचेचं पाणी आहे ते या आपल्या करीमध्ये मिक्स करायचं. म्हणजे मग प्रॉन्सला आंबट आणि प्रॉन्सचे स्वतःलाही थोडंसं गोडसरच प्रॉन्स असतात, तर ती टेस्ट खूप छान लागते. आता याला खळखळून उकळी येऊन दिली की गॅस मंद ठेवायचा. मंद गॅसवर तुम्ही बघाल तर हळूहळू असा कट यायला चालू होईल आणि प्रॉन्स पण आपले आतल्या आत शिजायला चालू होतील. जेव्हा प्रॉन्स शिजतात तेव्हा हे असे पहा जरासे आखुडल्यासारखे होतात. आता हे प्रॉन्स आपले तयार होत आलेले आहेत. तर ह्या स्टेजला तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर पण घालू शकता, पण मी ते वाटण्यात भरपूर घातली आहे त्यामुळे वरून कोथिंबीर घालणार नाहीये. तर हे पहा कट पण व्यवस्थित आलेला आहे आणि दिसायलाही प्रॉन्सची ग्रेव्ही आपली खूप सुंदर दिसत आहे. तर अशी ही आपली ग्रेव्ही आता वाढण्यासाठी तयार आहे. आता खायचे कसे प्रॉन्स हाही प्रश्न पडेल, कारण आपण वरचं कव्हर काढलेलं नाही. तर काय करायचं, जिथे आपण छेद दिलेला होता तिथून अर्धा भाग क्लीन करायचा, एकदा शेपटीकडे खेचायचं आणि एकदा तोंडाकडचा भाग खेचायचा. म्हणजे मग हा प्रॉन्स हे पहा अगदी व्यवस्थित आपला सोलून होतो. फक्त एवढंच की जेवताना आपले दोन्ही हात भरतात, पण जेव्हा तुम्ही याची टेस्ट एन्जॉय कराल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे हात भरला तरी चालेल, कारण खूप छान टेस्ट लागते. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो थोडासा वाढवून घातलात तरी चालेल. तर हे पहा व्यवस्थित आपला प्रॉन्स शिजलेला आहे आणि आपला हा जेवणाचा ताट तयार झालेला आहे. प्रॉन्स हा प्रोटीनचा सोर्स असला तरी फक्त याच्यामध्ये ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मात्र प्रमाणातच खावं. आणि याच्यामध्ये फायबर नसतात त्यामुळे भरपूर सलाड याच्याबरोबर घ्या आणि मस्त एन्जॉय करा. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.